गोकुळ शिरगाव सिद्धार्थनगर परिसरातील सुरक्षेचे प्रश्न, भाडेकरूंची नोंदणी, गटार स्वच्छता आणि सार्वजनिक सुविधांच्या मागण्यांसाठी नागरिकांनी सोमवारी ग्रामपंचायतीवर मोर्चा काढला। महिला, ज्येष्ठ नागरिक आणि युवक मोठ्या संख्येने या मोर्चात सहभागी झाले होते। मागण्यांचं निवेदन सरपंच चंद्रकांत डावरे यांना देण्यात आलंय। गोकुळ शिरगावमधील सिद्धार्थनगर परिसरात अलीकडेच घडलेल्या एका गंभीर गुन्ह्याच्या पार्श्वभूमीवर नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे। या पार्श्वभूमीवर परिसरातील रहिवाशांनी एकत्र येत सोमवारी ग्रामपंचायतीवर मोर्चा काढला। तसंच सरपंच चंद्रकांत डावरे यांना मागण्यांचं निवेदन दिलं। सिद्धार्थनगर ते ग्रामपंचायत कार्यालय असा मोर्चा काढण्यात आला। परिसरातील सर्व घर मालकांनी भाडेकरूंची ओळखपत्र, आधार क्रमांक आणि संपर्क माहितीची नोंद ठेवावी, तसंच त्याची माहिती पोलीस प्रशासनाला उपलब्ध करून द्यावी अशी मागणी नागरिकांनी केली। कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी स्थलांतरित रहिवाशांची अधिकृत नोंद ठेवण्याची आवश्यकता असल्याचंही निवेदनात नमूद करण्यात आलंय। याशिवाय परिसरातील गटारी वारंवार तुंबून अस्वच्छता निर्माण होत असल्यानं नियमित स्वच्छता मोहीम राबवावी, तसंच सिद्धार्थनगरमध्ये सार्वजनिक बसण्याचे बाक आणि इतर मूलभूत सुविधा उपलब्ध करून द्यावेत अशी मागणी करण्यात आली। महिला, वृद्ध आणि तरुणांच्या सहभागामुळे मोर्चाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। नागरिकांच्या मागण्यांवर सकारात्मक विचार करून आवश्यक कार्यवाही करण्यात येईल असं आश्वासन सरपंच चंद्रकांत डावरे यांनी दिलं।